मला ना हे काय चाललंय ते समजतच नाहीये। जे विक्रमादित्य सारख्या माणसाने आपली माफी मागावी, म्हणजे खरंच ते बदललेत का यात त्यांचा काही डाव आहे? काकू, त्याला काही नवीन डाव खेळायचा असता ना तर तो हे सगळं घरी बसून पण करू शकला असता। आपल्या दारात रात्रभर बसून राहायची काहीच गरज नव्हती त्याला। श्रावणी, जोवर तुला तुझं मत कोणी विचारत नाही ना तोवर तू गप्प बसलीस ते बरं होईल। तुम्ही कायम मलाच गप्प करा। काका, आज दादू असते तर त्यांनी विक्रमादित्यला माफ केलं असतं। म्हणजे देऊ, तू विक्रमादित्यला माफ करणार आहेस? तुझ्या प्रश्नातच माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे। दादूने त्याला माफ केलं असतं ना? नाही, जोपर्यंत खरंच तू या सगळ्याची भरपाई करत नाही तोपर्यंत बाबांनी त्याला कधीच माफ केलं नसतं। तुम्हाला सगळ्यांना कळत का नाहीये? एकतर राजेशिर्के कुणाकडे माफी मागत नाहीत आणि जेव्हा माफी मागतात ना तेव्हा समोरच्याला त्यांना माफ करावंच लागतं, दुसरा पर्याय नसतो। श्रावणी, तुला गप्प बसता येत नसेल ना तर इथून निघून जा। पण बाबा, मी मॉम घ्या ना, चहा घ्या। वहिनी, तुम्ही घ्या। काकू, आम्हाला ना कोरा चहा प्यायची सवय झाली आहे। हा दुधाचा असेल ना? घे वहिनी, इथून पुढे तुझ्यावर कोरा चहा प्यायची वेळ येणार नाही याची खबरदारी मी घेईन। मला असं वाटतं की झालं गेलं आपण विसरून जाऊया। म्हणजे तुम्ही विचार करा, खरं तर बाबांनी हा पुरस्कार नाकारला तेव्हापासून या सगळ्याला सुरुवात झाली। देवयानी, तू जर विक्रमादित्यला माफ केलंस तर या सगळ्यावरच पडदा पडेल। म्हणजे तुझी नोकरी तुला परत मिळेल देऊ। कदाचित कदाचित बाबाही परत येतील। आणि माझ्या श्रावूला असं ऑडिशनसाठी दारोदार हिंडावं लागणार नाही। म्हणजे बघा, तुम्ही सगळ्यांनी विचार करा। वहिनी, मला कॉलेजला उशीर होतोय, मी निघतो। काय खरं काय खोटं तेच कळत नाही। राज, माणसं अशी कशी बदलू शकतात रे? बदलण्याची इच्छा असो अगर नसो, पण परिस्थिती माणसाला बदलायला भाग पडते, यावर माझा ठाम विश्वास आहे। आतापर्यंत विक्रमादित्य तुमच्याशी वाईट वागला, त्यामुळे तुझा त्याच्यावरचा राग मी समजू शकतो। पण आता जर त्याचं तुमच्या बरोबरचं वागणं बदलत असेल, तो स्वतःहून मैत्रीचा हात पुढे करत असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे? त्याचं चांगलं वागणं हाच प्रॉब्लेम आहे राज। तो विक्रमादित्य राजेशिर्के आहे। आतापर्यंत दुसऱ्यांची परिस्थिती बिघडवण्यात त्याचा कोणी हात धरू शकत नाही असा लौकिक आहे त्याचा। पण शेवटी तो सुद्धा एक माणूसच आहे। विक्रमादित्य बद्दल मला माहित नाही साक्षी, पण
इथे तुझ्या माझ्यासारखे असे अनेक जण आहेत ज्यांच्या आयुष्यात अचानकपणे अशा काही घटना घडतात की त्यांची इच्छा नसतानाही त्यांना वाईट मार्गावरनं जावं लागतं. आता या मार्गावरनं परत फिरणं शक्यच नाही असं वाटत असताना तितक्याच अनपेक्षितपणे नियती त्यांना बदलायची एक संधी देते. मला नाही पटत. पण मला आता हे पटायला लागले. पण अशा वेळी समोरच्याने त्यांना समजून घेतलं पाहिजे, जसं तू मला समजून घेतेस. हॅलो, कुठे हरवलीस? मी तुम्हाला एक एक गोष्ट देते, तुम्ही पाण्याबरोबर पटकन संपवा. सावकाश, ठसका लागला ना? बनूताई, इथे बडबड करू नका. मी काय बोलली? काय ठसका लागला ना? तुम्ही एवढ्या रात्री बाहेर का बसलात? परत आजारी पडलात तर परत मला मंदिरात जायला लागेल. मंदिरात कशाला? तुम्ही आजारी होतात ना, म्हणून आम्ही समद्यानी टेकडीवरच्या मंदिरात पूजा ठेवली होती. बनूताई पण आमच्यासोबत होत्या. ज्यांनी आम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही सगळ्यांनी उपास तपास केला. आमच्या वतीने घरातल्या सगळ्या नोकर चाकरांना धन्यवाद सांगा. त्यांना सांगा म्हणून तुमच्या प्रार्थनेमुळेच आम्ही हे आयुष्य बघू शकतो. जी, चला बनूताई, झोपण्याची वेळ झाली. मला झोप नाही येत आहे. बनूताई, काय? ज्याने तुम्ही जा, बनूताई येतील. तुम्ही आम्हाला बरं वाटावं म्हणून एवढा त्रास सहन केला. मग आम्हाला बरं वाटावं म्हणून एक गोष्ट आम्ही सांगितलं तर कराल? हो, करेन ना. आम्हाला तुमची मदत हवी, कराल? रद्दी भंगारवाला, रद्दी भंगारवाला. आपण कोण? भंगारवाला. पण आम्ही नाही बोलवलं तुम्हाला. अहो, काल बाईसाहेब माझ्या दुकानावरती आल्या होत्या. त्यांनी सांगितलं आमच्या तर लय खूप भंगार आहे म्हणून तुमच्याकरता इथं आलो या. पण मी सांगते ना. अहो पण श्रावणी, अगं मीच बोलवलं यांना. अगं पण मॉम, आपल्याकडे काय भंगार आहे? खूप आहे. चल दाखवते. तुम्ही या आतमध्ये. चल. फर्निचर सोडून सगळ्या सामानाचं वजन करा. हा? मॉम, अगं ही दादूंची पुस्तकं आहेत ना, मग रद्दीत देतेस तू? आता ठेवून काय उपयोग आहे? इथे माणसांना घरात राहायला जागा नाही. यांची पुस्तकं किती दिवस सांभाळत बसणार आहोत? काय भाव देणार? पहिली पुस्तक बघावं लागतील. मग बघा ना. बाईसाहेब, पुस्तक बिले जुने आहेत. पानं पण पिवळी पडलेत. मी 4 रुपये किलोने घेतो बघा. काय? 4 रुपये? अहो, एक एक पुस्तक 200 रुपयाचं आहे. 6 रुपये तरी द्या. हे बघा बाईसाहेब, नाही परवडत आपल्याला हे. बरोबर परवडतं तुम्हाला. अगं, बाहेर जाऊन 15 रुपयांनी रद्दी विकतात, माहितीये का तुला? 6 रुपये द्या तुम्ही. हे बघा बाईसाहेब, तुमचं बी नको आणि माझं बी नको. एक काम करतो, तुम्हाला 4.5 रुपये देतो बघा. 4.5? राहिलं, मला नाही परवडत. मी चाललो. नाही, बरं बरं, ठीक आहे, द्या 4.5. पाहिलं श्राऊ, तुझ्या दादूंच्या पुस्तकांची किंमत 4.5 रुपये. बाईसाहेब, टायपरायटरचं? हो, त्याला हात लावू नका. अँटिक पीस आहे, अँटिक. काय भाव देणार? हे बघा, 100 रुपये देतो. काय? 100 रुपये? तुम्ही बाहेर जा. जुना पीस आहे. दे ना.
अगं 100 रुपये बोलते तो फक्त. देऊ ना. पैसे 120 रुपये देऊ का? नाही नाही 150 रुपये तरी द्या. नाही 130 रुपये देतो बघा शेवट. नाही 150 द्यायचे तर द्या, नाही तर चला निघा. अहो जुना आहे टपरेटर. अहो चालू आहे पण तो 150 द्या. 150. ठीक आहे घ्या 150 घ्या तुमचं समाधान. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बस बस. बोल, काय काम होतं माझ्याकडे? सर, तुमच्या प्रकाशन संस्थेमध्ये वेकन्सी आहे असं मी न्यूजपेपरमध्ये वाचलं होतं, म्हणूनच तुम्हाला भेटायला आले. ह्यात माझा बायोडेटा आहे. देवयानी मृत्युंजय देशमुख, शारदा सदन. देवयानी देशमुख, शारदा सदन म्हणजे DV सर. माझे आजोबा. अगं मग हे अगोदर का नाही सांगितलंस? अगं देशमुख सर आणि मी चांगले मित्र आहोत. अगं त्यांची कितीतरी पुस्तकं आमच्या प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत. मला त्याची कल्पना आहे. अगं मागचे काही महिने मुलाकडे परदेशात होतो आणि त्यातच साहित्य संमेलनही तिकडेच झालं, त्यामुळे मुक्काम वाढला. बरं ते जाऊ दे. DV सर काय म्हणतात ते सांग. अहो ते फोन वगैरे पण सगळे भरा. भरा आणि तो लॅम्प पण घ्या, पण त्यातला बल्ब काढून घ्या. चालू आहे तो, नाही तर तो पण घेऊन जा. हळू ग. हा टाका सगळी पुस्तकं टाका. अभिलाषा, अगं कोण आहेत हे? आणि बाबांची पुस्तकं कुठे घेऊन चाललेत? दिसत नाही का? रद्दीवाला आहे. भरा हो तुम्ही, भरा. बाबांचा एवढा अमूल्य ठेवा आहे हा, तू सरळ रद्दीवाल्याला विकून टाकतेस? कसली डोंबल्याची अमूल्य. 6 रुपये किलो दे म्हटलं तर तेही द्यायला तयार नाही. तुम्ही बघताय काय? भरा ना. हा ते पण भरा, ती पुस्तकं भरा. हा अगं उद्या बाबा परत आले तर आपण काय उत्तर देणार आहोत त्यांना? अभिलाषा, अगं आयुष्यभर यातलं एक एक पुस्तक ते जमवत आलेत, यावर जीव आहे का त्यांचा? हे बघ, मी इथे असेपर्यंत तुला मी ही पुस्तकं विकू देणार नाही. जाओ तुम्ही, आम्हाला नाही विकायची ही पुस्तकं. बाजूला हो, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? भरा हो तुम्ही. अभिलाषा, अगं जरा तरी विचार कर ना. तो विचार तुम्ही करा. अहो निघून गेलेली माणसं परत कधी येत नाही. साधं कळत नाही तुम्हाला? तसं असतं तर मृत्युंजय भाऊजी परत नसते का आले? हे कसं आहे बघा बरे. काय बघू दे? आतंकवाद आणि आजचा समाज, हस्तलिखित, DV देशमुख. हे सगळी रद्दी आहे. हे घ्या, घेऊन जा. हा नीट घ्या. अहो हे पुस्तक राहिलं. हो घेतो थांबा की. हा हे घ्या दगड. आणि पैसे द्या, नाही तर ते अहो न देता मॅडम जा. पैसे देणार की पैसा आम्ही असं काय म्हणताय? रोज धंदा करायचा आहे मला. मग बरं टायमाला तुम्ही ना बोलावणार की तुम्ही नाही बोलावणार आहे मग. ठीक आहे, जरा मदत करू लागा हो मला. हो हो. हा घ्या, उचला. थांबा जरा थांबा. अहो किती वजनदार आहे बघा. तुम्ही पैसे कमी दिले ना मला. पुढच्या टायमाला त्यात पैसे देतो. अहो पुढच्या टायमाला काय? हा हो, हो. सावकाश न्या, अमूल्य पुस्तक आहे. हो घ्या. हा सावकाश, सांभाळून न्या. सरा माग तुम्ही. हा नीट न्या. माग सरा. हा हो हो, थांबा थांबा, ती रद्दी नाहीये. हो रद्दी भंगारवाला, लोखंड रद्दी भंगारवाला. रद्दी नाही.
तो विचार तुम्ही करा. अहो निघून गेलेली माणसं परत कधी येत नाही. साधं कळत नाही तुम्हाला? तसं असतं तर मृत्युंजय भाऊजी परत नसते का आले? हे सगळं डी.व्ही. सरांसारख्या सज्जन माणसाच्या बाबतीत का घडतं हेच मोठं कोड आहे. सर, त्या दिवसानंतर आमच्या घराची घडीच विस्कटली आहे. कधीतरी दादू परत येतील याच आशेवर आम्ही सगळे जगतोय. आमचं शेवटचं बोलणं त्यांच्या नवीन पुस्तकाच्या संदर्भात झालं होतं. तरुण सुशिक्षित मुलं आतंकवादाकडे का वळतात यावर ते पुस्तक लिहित होते. आणि काय ट्रॅजेडी आहे बघ, आतंकवाद्यांनी त्यांनाच गायब करावं. सर, त्या पुस्तकाचं पुढे काय झालं? त्या पुस्तकासंदर्भातील व्यावहारिक बोलणी आमची पूर्ण झाली होती. रॉयल्टी पोटी मिळणारी सर्व रक्कम ते सावली नावाच्या अनाथ आश्रमाला दान करणार होते. टोकन अमाऊंटचा चेकही आम्ही सावलीच्या नावानेच काढला होता. त्यानंतर पुस्तक पूर्ण झाल्याचंही त्यांनी कळवलं होतं, पण आमच्यापर्यंत काही पोहोचलंच नाही. सर, कदाचित त्या पुस्तकाचं हस्तलिखित दादूंच्या स्टडीमध्ये असण्याची शक्यता आहे. शक्यता आहे? तुझ्या दादूंचं दुसऱ्यासाठी झटणं मला खूप भावतं. सगळं साहित्यिक खूप झाले, मोठ्या प्रमाणावर मानधन घेणारे खूप आहेत, पण मिळणारी रक्कम मोकळ्या हातानं जगाला वाटणारे डी.व्ही. सरांसारखी लोक दुर्मिळ आहेत. सर, मी ते हस्तलिखित मिळवण्याचा प्रयत्न करते. मिळाली तर उत्तमच. एनिवे, तू माझ्याकडे नोकरीसाठी आली होतीस बरोबर? हो. हे बघ, तू उद्यापासून जॉईन होऊ शकतेस, पण तुझं क्वालिफिकेशन बघता तू तुझ्या क्षेत्रात जास्त प्रयत्न करावा असं मला वाटतं. सर, इच्छा तर तीच आहे, पण आत्ता इच्छेपेक्षाही गरज मोठी आहे. हे बघ, मी तुझ्यासाठी 2-3 ठिकाणी शब्द टाकतो, मग तर झालं. थँक्यू सर. आई, 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 अशी का बसलीस? आई, दादूंची पुस्तकं कुठे गेली? टाइपरायटर? आई, टाइपरायटर कुठे आहे? आई, दादूंच्या सगळ्या वस्तू कुठे गेल्या? अभिलाषाने भंगारवाला बोलवून सगळं सामान कवडी मोलाने विकून टाकलं. अभिलाषाने भंगारवाला बोलवून सगळं सामान कवडी मोलाने विकून टाकलं.